हाय हॅलो नमस्ते. मी आहे अभिषेक आणि वेलकम टू माय ब्लॉग. खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय कारण आम्ही चाललोय सुनीलच्या बर्थडे आहे उद्या म्हणजे 9 तारीखला. तर आम्ही चाललोय अक्कलकोटला. मी सुनील आणि एक आमचा मित्र आहे जयदीप. तर आम्ही चाललोय अक्कलकोटला. तर आम्ही आता आहे बसमध्ये. तर इथे जयदीप आणि मी आणि ते सुनील. तर आता मी आता जस्ट बसमध्ये बसलोय. बस चालू आहे. तर भावाचा बर्थडे आहे. तर भावाची इच्छा होती की अक्कलकोटला जायची. तर अक्कलकोटला चाललोय मी. तर त्या निमित्ताने बोललो ब्लॉग बनवूया. आपल्याकडे कंटेंट नव्हतं तर आपला भावाच्या बर्थडे निमित्त आपण ब्लॉग बनवूया. तर उद्या आम्ही अक्कलकोटला जाऊ. तो पण मी तुम्हाला दाखवू कसं एक्सपिरियन्स करतो ते आम्ही उद्याचा दिवस. हा दुसऱ्यांदा एक्सपिरियन्स आहे आपला. हा दुसऱ्यांदा सेकंड एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स. सेकंड. हा याच्या आधी आम्ही गेल्या वर्षी आम्ही इथे गेलेलो. कुठे? दगडूशेठला, दगडूशेठ हलवाई. हलवाईला. ते बाईकने गेलेलो. आम्ही आता बसने चाललोय कारण का आमच्यासोबत जयदीप आहे. पण आपण फर्स्ट टाइम थोडी ना आपलं हा हा? म्हणजे फर्स्ट टाइम ना आपण. हा फर्स्ट टाइम मध्ये. ह्याचा फर्स्ट टाइम आहे आमच्या सोबत. तुमच्या सोबत फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम नाही. हायने खूप ठिकाणी फिरलेलं. फिरलाय. हा गोवा बिवा मास्टर आहे राजस्थान मास्टर मांडले हा गाईज. मास्टर आहे मास्टर. हा जिथे असेल तिथे आपला स्टार्टर का ना आपण खाऊया आता. स्टार्टर आपला बॅग आहे ना. हा पाणीपुरी खाऊन निघालोय गाईज. सुनील जयदीप बोला पाणीपुरी खाली. आता काय खाल्लं नाही. नॉनव्हेज वगैरे काय खाल्लं नाही. आता 12 वाजता आपल्या भावाला बर्थडे लागेल. बर्थडे विश करू. स्नॅक्स देऊ त्याला खायला. केक तर नाही आणलाय. स्नॅक्स तिकडे जाऊन पेढा खायला देऊ त्याला. सुनील कसं वाटतंय भावा? माझा दुसरा एक्सपिरियन्स दुसरा बर्थडे. गेल्या वर्षीला आपण तिकडे गेलेलो शिर्डीला. आपलं कुठे गेलेलो आपण? पुण्याला. फर्स्ट एक्सपिरियन्स दगडूशेठ हलवाई. हा आता सेकंड सेकंड एक्सपिरियन्स भाऊचा बर्थडे आमच्या. आता 12 वाजता बर्थडे लागेल म्हणजे 9 तारीखला. आम्ही केक पण घेतला ना. आम्ही केक पण घ्यायचा बाकी आहे. केक काय कापणार? तिकडेच केक कट करू. भावाची इच्छा होती जायचं म्हणून. भाऊ खूप दिवसापासून बोलत होता पण फायनली बसमध्ये बसलोय. तेव्हा स्टार्ट केलाय मी ब्लॉग. आराम की जिंदगी. आराम की जिंदगी. देखो चड्डीवर आलाय भाऊ आपला. फुल गोव्याला चाललाय हा तर. सुनील मी इथे झोपू का भावा? तिथे झोपला. कुठे? इकडे बस ना. तू पण इकडे बसूया आपण. हा इकडे बसूया ना आपण. चार्जिंगचं पॉईंट पण आहे ते. हा तिकडे पण आहे सगळीकडे. असं वाटतं मी प्लेनमध्ये बसतोय. आपण कुठे आलोय? मलाडला. हा आम्ही कांदिवलीवरनं आलो ना. आता मलाडला आलोय आम्ही आता. सिंगल याच्यामध्ये झोपेल. आणि मी जयदीप इथे डबलमध्ये. जयदीप बाबा चप्पल ठेवायची जागा शोधतोय. आता जस्ट बस सुटली आमची अक्कलकोटसाठी. तेच निघाली आमची बस. काय तिथे जेवायला थांबलोय. गाडी 1 वाजलाय. आणि एक गोष्ट म्हणजे मी जे चप्पलच नाही घातली आहे. बघू शकतो त्याला. चप्पल तुटली नाही. त्याने शूज गाडीमध्ये ठेवले. माझी चप्पल देणार होतो पण तो नाही बोलला. आज त्याचा बर्थडे आहे. त्याचा मान ठेवून मी त्याला चप्पल देत होतो. त्याने चप्पल घातली नाही. मग आमचा बाई त्याला कॉर्न खायचे आहेत. बसवाला बोललाय 20 मिनिटं जेवायच्या टाइम. आता आम्ही दाल खिचडी आणि मिसळ ऑर्डर केलंय. काय माहित 20 मिनिटामध्ये झाला. खाणार कधी जाणार कधी माझ्यामध्ये थोडीफार आहे. हाच कॅमेरा जरा चांगला वाटतो. हा कॅमेरा चांगला आहे. हा मग ह्याचाच वापरतो मी. आता मेन तिकडे वापरणार त्याचा कॅमेरा. पण आता इकडे वापरलं काय मग? आता तू द्यायला पाहिजे ना. चार्जर आहे ना माझ्या चार्जरने घेऊया ना. काही मिसळ पाव खातोय आमचा जयदीप भाऊ. त्याला मिसळ पाव खायचा आहे रात्रीच्या 1 वाजता. त्याला काय ते दाल खिचडी आणि मी या दोघांमधलं खाणार. आणि ते मस्त 90ची गाणी लावली आहेत. तिकडे सुनील धावत गेला. त्याला जोराची 2 नंबरला आली. इथे आम्ही राजच्या डाव्यामध्ये दाल खिचडीने सर्व खाल्लं. असे सगळ्या इथे बसेस उभे आहेत. आणि ही आम्ही ह्या बसने आलो. ही सीटर आहे. स्लीपर बस आहे व्हाईट कलरची. गाडीचा नंबर काय? MH04 ठाण्याची गाडी आहे. KU 0296. ही आम्ही रेड बसवर बुक करणार होतो पण रेड बसवर नाही. आम्ही तिकीट काढली. जो माझ्या भावाचा मित्र आहे कुणाल करून
खूप दिवसानंतर असं बाहेर आल्यानंतर फिरायला खूप खूप चांगलं वाटतं. आतमधून फिलिंग चांगली येते. गाईज आम्ही अक्कलकोट बस स्टँडला आहे. इथे उतरून झालाय आम्हाला टाइम. गेलेलो अक्कलकोटला जाऊन खूप टाइम. तुळजापूर इथून तुळजापूर पण जवळ आहे वाटतं. आता आपल्याला एक रूम शोधायला जायचंय. थोडं चेंजिंग वगैरे आंघोळ वगैरे करायची आहे. नंतर मग मठामध्ये जायचंय. भाई क्लिअरिटी एकदम ब्लर येते रे. लाईट माझ्या दिशेने चाललोय. ऑटोने किलोमीटर आहे बोलले काका. अरे नहीं क्या वो मरपैन वाला क्या बोलते खाना अमोल भारी होता. ऑटो करा ट्रेन में ना. चला फायनली आलोय आता इथे. आणि आता स्टे करायचं बघतो. म्हणजे काय बघतो आपण रूम त्याला आता आपण काय बोलत होतो मगाशी. यात्री निवास करून फेमस आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलाय. खूप मोठं मंदिर आहे. ते सर्व सोयी आहेत, सुविधा आहेत. पण याला दुसरी भलत्या या मधल्याला ना याला दुसरीकडे जायचं आहे. भलत्याकडे जायचं आहे. बाहेर रूम आहे तिथे. पण ह्याला हे माहित नाही की त्यांना सुख काय असतं ते. काय असतं काय त्याला पण नाही काय माहित आहे. ते मला पण माहीत नाही. पण तरी पण मी फर्स्ट टाइम करतो. मी एक्सपिरियन्स घेतोय. खूप मोठं आहे ना पण मंदिर. हे बघा असे तुम्ही बघू शकता. ह्याला जायचं आहे प्रायव्हेटमध्ये. पण ह्याला हे माहीत नाही की एक्सपिरियन्स काय असतो. प्रायव्हेटमध्ये आपल्याला थोडं असं हे स्पेसफुल भेटेल. बघूया भेटल्यावर भेटू थोडा वेळात. गाईज हे आहे मंदिर. मंदिरामध्ये आलोय. तर इथे कॅमेरा अलाउड नाही. अलाउड आहे कॅमेरा इथे है ना. तर गाईजने मंदिरामध्ये प्रवेश केला. इथे बघू शकता माझ्या पाठीमागे मंदिर आहे. हे व्रत वृक्ष आहे. तर मंदिरामध्ये आलोय. मंदिराच्या बाहेर अशी दुकान आहेत. हे कुठे चाललंय. समाधी स्थळ इथे महाराजांचं समाधी स्थळ आहे. इथे आम्ही आतमध्ये जाऊन आलो मंदिरात. पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. हे महाराजांचं समाधी स्थळ. आम्ही गेलो इथे बसलो 5-10 मिनिटं. आता आम्ही निघतोय. अशी महाराजांची समाधी घेतली महाराजांनी इथे. आरती वगैरे झाली सर्व. आता आम्ही फिरतोय इथे. प्रसाद वगैरे घ्यायची आम्हाला. मंदिराच्या आवारात थोडे दुकान आहेत खूप साऱ्या. तिथे आम्ही फिरतोय. पेढे वगैरे घ्यायचे आहेत. एका मित्राला मूर्ती हवी होती महाराजांची. महाराजांची मूर्ती घेतली आम्ही. आणि तुम्हाला दाखवतो मार्केट. हे बघू शकता अशी दुकान आहेत मंदिराच्या बाजूला. बाजूला अशी दुकान आहेत. आणि इथे हा इथून इंटर आपल्याला मंदिरामध्ये जाऊ शकतो स्वामी समर्थांचं. बघा हे मेन द्वार आहे. इथून आतमध्ये जाऊ शकतो. त्याच्या आतमध्ये मी तुम्हाला दुपारी दाखवलं होतं. आता परत चाललंय. हे चप्पल आहे भाई. सो गाईस कसं वाटलं तुम्हाला एक्सपिरियन्स अक्कलकोटचं.
एकदम मन शांती. मन शांत आणि खूप निवांत. आम्ही गेलेलो आता आरती वगैरे करून जेवायला. काय करायला आपण महाप्रसाद गेला, पण खूप गर्दी होती म्हणून आम्ही रिटर्न आलो. आता आम्ही आमच्या रूमवर बघू जाऊ, काहीतरी खायला घेऊन जाऊ आणि सकाळी उठून परत महाराजांचे दर्शन घेऊ आणि परतीच्या प्रवासाला निघू. विचार आहे इथे तुळजाभवानीला जायचा, बघू उद्या पॉसिबल झालं तर जाऊ. आणि मित्रासाठी मी महाराजांची मूर्ती घेतली आहे, पेटे 2 घेतले आहेत, 500 रुपयाला दिले मला त्या काकांनी. आय थिंक हा कॅमेरा खूप घाण आहे वाटतं. हा आता क्लिअर वाटतं आहे. ॲक्च्युली मी सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करतो आहे. आता चला जाऊया, बघू आम्ही आता काय खातो आहे ते. तर गाईज असा होता अक्कलकोटचा प्लॅन भावाच्या बड्डेचा. तर आम्ही अक्कलकोटला आलो, रूम घेतला, रूममध्ये 1 दिवस स्टे केला. तर आज 3रा दिवस आहे. आम्ही पाया वगैरे पडलो, सर्व आरती पण केली संध्याकाळची. मनोभावे महाराजांकडे जे मागायचं होतं ते मागितलं, सुनीलने पण सर्वांनी आम्ही मागितलं. खूप छान वाटलं अक्कलकोटला येऊन. परत बघू कधी याची इच्छा किंवा संधी भेटली तर नक्की ये. आणि परत खूप छान वाटलं येऊन इथे. तर हा ब्लॉग फायनली इथे संपला. आता आमचा परतीचा ब्लॉग बनवतो. बघू जायचं होतं इथे, कुठे रे? जेजुरी नाही रे, तुळजापूरला जायचं होतं. बघू आता, नाही बोलतात 2 जण. आता आम्ही बघतो मुंबईला जाण्याची गाडी किंवा ट्रेन जी भेटेल आम्ही त्याने जाऊ. तर खूप चांगलं वाटलं बाबांचं महाराजांचं दर्शन घेऊन. माझ्या घरचे खूप मानतात महाराजांना. गाईज आता आम्ही चाललेलो सोलापूरला, कारण का इथून गाडी नाही भेटत म्हणून आम्ही सॉरी माझे लँग्वेज चेंज केली, सॉरी गाईज. आम्ही चाललो सोलापूरला कारण का इथून अक्कलकोटहून गाडी नाही भेटत आहेत. तर आम्ही एक बस केली आहे, ती पर पर्सन 112 रुपये तिकीट आहे. किती किलोमीटर आहे? 60 किलोमीटर. आता इथून आम्हाला सोला बसमध्ये. हां मस्त इलेक्ट्रिक बस आहे पाहिजे, काही बघू शकता नवीन. तिथून आता मी भाई लोक चेक करतात बस सर्व. आता AC चालू होईल थोड्या वेळाने. बस 1 नंबर आहे गाईज. अशा मुंबईला पण बसेस नाहीत, थोड्या भारी. कोल्हापूरवरून बघू आता मला ट्रेन भेटते, बस भेटते, काय भेटते, तिथून आम्ही जाऊ सरळ मुंबईला. गाईज सोलापूर बस स्टँडवर आलो होतो. हे माझ्या पाठी बघू शकता, सोलापूर बस स्टँड. आता इथून आम्हाला काय बस नाही. एक ठाण्याला आहे 12:30 आणि एक 3:30ला आहे बोरिवली, पण आम्ही थांबत नाहीत. तर सुनील बोलला आपण पुण्याला जाऊया. सुनीलला पुण्याला आवडतं, तर बोलतो पुण्याला जाऊया, पुण्यावरून ट्रेनने जाऊ. आता आम्ही बघू. एक ट्रॅव्हल्सवाला बोललाय 350 रुपये पर पर्सन. तर आम्ही चाललोय. मी आलो आता सोलापूर बस स्टँडच्या बाहेर. बघूया त्यांच्या ट्रॅव्हल्सने आम्ही जाऊ. तो गाईज ही आहे बस. या बसने चाललोय मी आता पुण्याला. दूर काय जयदीप बोलतो लास्ट या बसने आम्ही चाललोय. तर आता काय करू आपण, काय पडलं लोशन ही आहे ती बस. या बस आम्ही पुण्याला जाणार. पुण्यावरून बघू, पुण्यावरून परत आम्हाला मुंबईला जाण्यासाठी ट्रेन किंवा बस किंवा ट्रॅव्हल्स पकडायला लागेल. बाई लोशन लावत्या पायाला, कारण इथे धूळ खूप आहे सोलापूरला आता आम्ही जाऊ. भेटू आम्ही आता पुण्यालाच. हा प्रवास कसा होईल ते आता मी मला सांगू नाही शकत, एक्सप्लेन नाही करत.
सो गाईज असा होता हा ब्लॉग अक्कलकोटचा. त्यामध्ये मित्राच्या बर्थडेचा ब्लॉग होता. त्यामध्ये आम्ही अक्कलकोटला गेलेलो फिरायला महाराजांच्या स्वामी समर्थांचे. तर तिथे आम्ही महाराजांचा वटवृक्षाचे मंदिर प्लस त्यांचे समाधी मठ वगैरे खूप सारे फिरलं. ते वन डे स्टे केला. नंतर जाताना खूप रिटर्न घरी येताना खूप प्रॉब्लेम झाला कारण आम्हाला गाडी नाही भेटलेली. त्यासाठी आम्ही खूप पुण्याला गेलो. पुण्यावरून मग आलो. मग जो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलला. आणि हो मी ट्राय करेन लवकरच व्हिडिओ ब्लॉगिंग करायची. खूप दिवसानंतर मी ब्लॉगिंग करतोय कारण माझ्याकडे काही कंटेंट नाही आहे. आणि माझं काम असं आहे ना काहीच जरा फायनान्शियली प्रॉब्लेम खूप येत आहेत मला. त्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकू शकत आहे. लवकरच टाकीन.